रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे संभाव्य उमेदवार म्हणून रत्नसिंधू योजनेचे सदस्य, रत्नागिरीतील प्रसिद्ध उद्योजक आणि मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र किरण उर्फ भैया शेठ सामंत यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात पाले येथील त्यांच्या निवासस्थानी आणि रत्नागिरी येथील त्यांच्या कार्यालयात हजारोंच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला। भावी खासदार म्हणून किरण सामंत यांच्याकडे शिवसैनिक आणि त्यांचे हितचिंतक पाहत आहेत। भैया शेठना लोकसभेची उमेदवारी का मिळावी याची प्रचिती त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लोटलेला हजारोंचा जनसमुदाय देत होता। सर्वसामान्य जनतेसह पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, उद्योजक एवढेच नव्हे तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही वाढदिवसानिमित्त किरण सामंत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला। पाहुयात हे एक्सक्लुझिव्ह दृश्य फक्त आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलवरती।
किरण सामंत यांचा वाढदिवस आज रत्नागिरीतील त्यांच्या ऑफिसमध्ये मोठ्या धूमधडाक्यात साजरा होता। आपण पाहतोय की रत्नागिरीतील कार्यालयामध्ये त्यांच्या हितचिंतक आणि कार्यकर्त्यांची तसेच त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या जनतेची अलोट अशी गर्दी जी आहे ती इथं लोटलेली आहे। भैयासाहेब सामंत या आपल्या लाडक्या नेतृत्वाला शुभेच्छा देण्यासाठी आम जनतेसह बघितलं आपण तर लोकप्रतिनिधी त्याच्यासोबतच कार्यकर्ते आणि विशेषतः बघितलं आपण तर शासकीय अधिकारी सुद्धा इथं भैयासाहेब सामंत यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या वाढदिवसाचं त्यांचं अभिष्टचिंतन करताना आपल्याला दिसतोय। आपण पाहतोय की इथं अलोट गर्दी जी आहे ती इथं झालेली एक रॉयल एंट्री जी होती भैयासाहेब सामंत यांची रत्नागिरी येथील त्यांच्या कार्यालयाच्या इथं झाली आणि त्यानंतर बँडच्या अगदी तालसुरावर त्यांचं जंगी स्वागत जे आहे ते त्यांच्या कार्यकर्त्यांनी इथे केलं होतं। आणि आपण पाहतोय की आता बघितलं आपण तर अक्षरशः हजारोंच्या संख्येनं इथं भैयासाहेब सामंत यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे हितचिंतक त्यांचे कार्यकर्ते असतील म्हणा किंवा लोकप्रतिनिधी असतील म्हणा किंवा अन्यजण हे मोठ्या संख्येने इथे उपस्थित असल्यामुळे दिसून येत आहेत। आणि अलोट गर्दीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये धूमधडाक्यामध्ये भैयासाहेब सामंत यांचा वाढदिवस जो आहे तो इथं संपन्न होताना दिसून येतो। आपल्यास जर बघितलं तर महायुतीचे उमेदवार म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्गचे लोकसभेचे उमेदवार म्हणून संभाव्य उमेदवार म्हणून आपण पाहिलं तर किरण सामंत यांचं नाव आघाडीवरती आहे। आणि अशा अवस्थेमध्ये बघितलं आपण त्यांचा हा वाढदिवस लोकसभा इलेक्शनच्या आधीच काही 3 ते 4 महिने असा आलेला आहे। आणि पाहिलं आपण तर अलोट गर्दी जी आहे ती कार्यकर्त्यांची इथं दिसून येत आहे। आणि आपल्या लाडक्या नेतृत्वाला पुढच्या राजकीय भविष्यासाठी प्रत्येक जण आवर्जून इथं उपस्थित राहून शुभेच्छा देताना आपण आपल्याला दिसून येत आहे। आपण पाहतोय की इथं सर्वच ठिकाणचे लोक जे आहेत ते इथं जमलेले आहेत आणि केवळ रत्नागिरी जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्यांचा जो काय मूळ जिल्हा जो आहे तो सिंधुदुर्गचे सुपुत्र म्हणून भैयासाहेब सामंत आहेत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त इथं शुभेच्छा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने आपण पाहिलं तर त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते इथं रिंग लावून आहेत। रत्नसिंधू योजनेचे सदस्य सिंधुदुर्गचे सुपुत्र आणि रत्नागिरीतील यशस्वी असे उद्योजक किरण सामंत यांचा आज वाढदिवस आहे। आपण पाहतोय की पाली येथील निवासस्थानी किरण सामंत उर्फ भैयाशेठ सामंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या चाहत्यांची हितचिंतकांची आणि शिवसैनिकांची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची भली मोठी गर्दी जी आहे ती आज सकाळपासूनच लागलेली आहे। दिवसभरामध्ये संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तसेच संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम जे आहेत सामाजिक असतील म्हणा किंवा क्रीडा क्षेत्रातील किंवा सांस्कृतिक कार्यक्रम जे आहेत ते आयोजित केलेले आहेत। आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीमध्ये आजपासून आपण बघितलं आपण सकाळपासून भैया सामंत कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा आहेत त्या स्वीकारताना आपल्याला दिसून येतात। आणि त्याचवेळी आपण पाहिलं तर प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देणाऱ्यांच्या शुभेच्छा स्वीकारतानाच मोबाईलवरनं जे काय शुभेच्छा येत आहेत भैया सामंत यांना त्यासुद्धा भैया सामंत अगदी तेवढ्याच तत्परतेनं स्वीकारतायत। आपण जसं म्हणतोय की मोबाईलमध्ये येणारा प्रत्येक मेसेज आणि प्रत्येक कॉल जो असेल त्याला रिप्लाय दिला तो भैया सामंतांकडनं आणि त्याचीच प्रचिती आहे आपल्याला सकाळपासून दिसून येते। इथं भैया सामंत अगदी सकाळपासून कार्यकर्त्यांच्या गरड्यामध्ये आहेत हितचिंतकांच्या आणि त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गरड्यामध्ये असताना सुद्धा सकाळपासून पूर्णतः इथं सगळ्यांच्या शुभेच्छा घेत असतानाच मोबाईलवरती जे काय शुभेच्छा देत आहेत त्यांना सुद्धा मोबाईलवरती कॉल घेऊन त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करताना आपल्याला दिसून येतात। आपण पाहतो इथं तर पाली येथील त्यांच्या निवासस्थानी संपूर्णतः इथं पेंडॉल जो आहे तो सुद्धा इथं उभारण्यात आलेला आहे। आणि सकाळपासूनच कार्यकर्त्यांची अलोट गर्दी जी आहे ती भैयाशेठ सामंत यांना शुभेच्छा देण्यासाठी इथं कार्यकर्ते पाली येथील निवासस्थानी त्यांच्या जमलेले आपणास दिसून येत आहेत। संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना शुभेच्छांचे संदेश जे आहेत आणि शुभेच्छांचे कॉल जे आहेत ते येत आहेत आणि ते सर्वांचे कॉल ते सकाळपासून स्वीकारताना आपणास दिसून येत आहेत। त्यासोबतच कार्यकर्त्यांची अलोट गर्दी जी आहे ती सुद्धा आपणास दिसून येत आहे। आणि हे विशेष प्रेम आहे भैया खरं म्हणजे कधीच कॅमेऱ्यासमोर बोलताना आपणास दिसून येत नाही तरीसुद्धा आपण पाहिलं तर भैयाशेठ सामंत यांच्यावरचं प्रेम जे आहे कार्यकर्त्यांचं ते मात्र तसोभरही कमी होत नाही उलट ते वाढतच जातं हे आपल्याला दिसून येते। आणि सकाळपासून आपण पाहतोय की कार्यकर्ते आपण बघतोय की संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या वाढदिवसाचं अभिष्टचिंतन करण्यासाठी पाली येथील त्यांच्या निवासस्थानी इथं गोळा झालेले आहेत। त्यानंतर इथून भैयाशेठ सामंत रत्नागिरी येथील आपल्या कार्यालयात जातील तिथेही त्यांचा वाढदिवस जो आहे तो दणक्यात साजरा केला जाईल। त्यानंतर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हा वाढदिवसाचा सोहळा जो आहे तो अलोट कार्यकर्त्यांच्या उत्साहामध्ये इथं साजरा केला जाणार आहे। आपण पाहतोय की कशा प्रकारे कार्यकर्ते जे आहेत आणि त्यांचे हितचिंतक त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सकाळपासून इथं गर्दी करून आहेत।
अत्यंत उत्साहामध्ये भैयाशेठ सामंत यांचा वाढदिवस आज साजरा होतोय। त्यांचे कार्यकर्ते असतील म्हणा, त्यांचे हितचिंतक असतील म्हणा, किंवा आम जनता जी आहे ती सुद्धा इथं उपस्थित आहे, हे विशेष म्हणावं लागेल। कारण आम जनतेचा हा विश्वास असतो की भैयाशेठ सामंत यांच्याकडे आपलं एखादं काम सोपवलं की भैयाशेठ सामंत यांच्याकडे ते काम झालंच, अशी एक धारणा जी आहे ती आम जनतेची, सर्वसामान्य जनतेची सुद्धा आजवर झालेली आहे। आणि त्याला कारण जे आहे ते म्हणजे भैयाशेठ सामंत यांनी त्यांची कामं करून देण्याचा त्यांना दिलेला विश्वास, आणि केवळ विश्वास नव्हे तर संपूर्णतः ते काम हाती घेतल्यानंतर ते काम तडीस जाईपर्यंत त्याचा फॉलोअप घेऊन ते काम पूर्णत्वास नेणं, आणि हीच खरं म्हणजे भैयाशेठ सामंत यांची खासियत आहे। आणि त्यामुळेच आपण पाहतोय की भैयाशेठ सामंत यांच्यावरती प्रेम करणारे असंख्य असे हजारो जे काय आहेत ते कार्यकर्ते आणि आम जनतासुद्धा आज सकाळपासून पाली येथील त्यांच्या निवासस्थानी हजेरी लावून भैयाशेठ सामंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत। कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण, पाली, रत्नागिरी। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।